नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टामध्ये अर्जुनने साक्षीची चांगली वाट लावलेली असते. कोर्टामध्ये असे काही ठोस पुरावे सादर केलेले असतात, ज्यामुळे इथे आता दामिनी देशमुख आणि साक्षी शिकरे सगळेच जण तोंडावरती पडलेले असतात. तर इथे अर्जुनने कोर्टामध्ये असे पुरावे सादर केलेले असतात की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी ही आश्रमामध्येच होती आणि जर तिचं म्हणणं असं असेल की ती त्यावेळेला आश्रमामध्ये नव्हती, ती रिसॉर्टमध्ये गेली होती पार्टी करण्यासाठी, तर साक्षी शिखरे रिसॉर्टमध्ये सुद्धा गेली नव्हती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला साक्षी शिखरे ही रिसॉर्टमध्ये गेली होती त्यावेळची तारीख होती ही 11 तारीख आणि ज्या वेळेला विलासचा खून झाला ती तारीख होती 13 तारीख. आणि ज्यामुळे इथे अर्जुनने पुरावे देऊन हे सिद्ध केलेलं असतं की ज्या वेळेला 11 तारखेला इथे आता पार्टीमध्ये गेलेला व्हिडिओ साक्षी शिखरेने आणि तिच्या वकिलांनी 13 तारखेला मॅनेज केलेला असतो आणि इथे तारीख वगैरे सगळं काही बदलून तो कोर्टामध्ये सादर केलेला असतो. तर ज्या वेळेला 13 तारखेला वात्सल्य आश्रमामध्ये विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी ही रिसॉर्टमध्ये गेलीच नव्हती. तर इथे 11 तारखेचा जो काही तिचा व्हिडिओ असतो तो 13 तारखेला त्याने मॅनेज करून दाखवलेला असतो. त्यामुळे हा आता ठोस पुरावा अर्जुनने कोर्टामध्ये सादर करत इथे आता साक्षीची वाट लावलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे महिपतला, प्रियाला आणि साक्षीला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. महिपत तर बघा आता अर्जुनकडे रागानेच बघत असतो. तर इथे आता असे काही ठोस पुरावे सादर केलेले असतात ज्याच्यामुळे साक्षी शिकरे हिच्यावरती आता प्रश्नचिन्ह उभा राहिलेला असतो की नेमकी मग त्या खुनाच्या रात्री साक्षी गेली तरी कुठे होती आणि जर ती इथे आश्रमामध्ये गेली नव्हती तर ती रिसॉर्टमध्ये सुद्धा त्यावेळेला गेली नव्हती. मग साक्षी शिकरे आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे काही बोलले ते खोटंच बोललेले आहे आणि आतासुद्धा जे काही बोलते ते खोटं आहे हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता म्हणत असतो की जज साहेब, इथे आता 11 तारखेला साक्षी शिकरे रिसॉर्टमध्ये गेल्या होत्या आणि तो व्हिडिओ त्यांनी इथे 13 तारखेचा आहे असं आपल्याला दाखवलं. तो पुरावासुद्धा खोटा सादर केला की नाही? मग जर ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला त्या म्हणतायत की मी आश्रमामध्ये नव्हते, तर मग त्या गेल्या कुठे होत्या? आणि जर त्या खरोखर कुठेतरी गेल्या होत्या तर ते सादर करणारे एकसुद्धा खरा पुरावा त्यांनी कोर्टामध्ये का सादर केलेला नाही आहे? याचा अर्थ काय होतो जजसाहेब? म्हणजे आपण काहीतरी मोठा गुन्हा करतो आणि तो लपवण्यासाठीच आपण खोटे पुरावे सादर करत असतो ना. मग साक्षी शिकरे यांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, चारदा कोर्टामध्ये फक्त खोटे पुरावे सादर केलेले आहेत आणि ते वेळोवेळी ते पुरावे खोटे आहेत हे सुद्धा मी सिद्ध केलेलं आहे. तर इथे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की ज्या वेळेला एखादा माणूस खूप मोठा गुन्हा करतो तेव्हाच तो लपवण्यासाठी कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर करत असतो आणि इथे साक्षी शिकरेने सुद्धा हेच केलंय. तर इथे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचं म्हणणं जर असं असेल की ज्या वेळेला इथे साक्षीने खून केला तर मग तिथे ती होती हे सिद्ध करणारे पुरावे तुमच्याकडे आहेत का? तर मी आता दामिनी देशमुख यांना विचारतो की मग तुम्ही इथे आता सिद्ध करा की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्या खुनाच्या रात्री नेमक्या साक्षी शिकरे कुठे होत्या हे तुम्ही आता सिद्ध करणार आहात का? मग तुमच्याकडे जर तसे खरे पुरावे असतील तर तुम्ही कोर्टामध्ये सादर करा, कारण का खुनाच्या रात्री साक्षी शिकरे रिसॉर्टमध्ये सुद्धा गेल्या नव्हत्या. त्यामुळे इथे आता जज साहेबांनी निकाल दिलेला असतो. जज साहेब म्हणतात की साक्षी शिकरे यांनी खुनाच्या रात्री त्या कुठे होत्या असे अजिबात खरे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे इथे विलासचा खून त्यांनीसुद्धा केला असेल असा संशय आता त्यांच्याकडे जातो. ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तर इथे मधुकर पाटील यांनी खून केला, पण त्यांच्यासाठी आता त्यांनी तो खून केलेला नाहीच आहे. त्यांनी हे आधीपासूनच कोर्टाला स्टेटमेंट दिलेलं आहे. पण इथे फॉरेन्सिक रिपोर्टद्वारे बंदुकीवरती इथे आता फिंगरप्रिंटचे निशाण त्यांचेच छापलेले आहेत. पण इथे आता ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा मधुभाऊसुद्धा बेशुद्ध होते. त्यांच्या डोक्यामध्ये मारण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना बेशुद्ध करून त्यांच्या हातामध्ये ती बंदूक दिली असेल असा सुद्धा संशय इथे आता निर्माण होतो. हे आता जज साहेबांना अर्जुनने सांगितलेलं असतं आणि जज साहेबांनी हे सगळं आता रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता पुढच्या हेअरिंगला
त्यावेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरे नक्की कुठे होत्या हे खरे पुरावे कोर्टामध्ये सादर करायचे। आणि इथे अर्जुनने सुद्धा असे काही पुरावे आता सादर केलेले असतात ज्यामुळे साक्षी शिकरे ही गुन्हेगार असू शकते असा संशय तिच्याकडे सगळ्यांचाच गेलेला असतो। त्यामुळे इथे पुढच्या हेअरिंगला आता जो काही निकाल होणार आहे तो अंतिम निकाल असणार आहे असं आता कोर्टामध्ये जज साहेबांनी सांगितलेलं असतं। त्यामुळे इथे दामिनी देशमुखला अर्जुनने तोंडावरती पाडलेलं असतं। दामिनीने अर्जुनला खूपच जास्त हलक्यात घेतलेलं असतं। तिला असं वाटतं की ही केस मीच जिंकणार आणि अर्जुन हरणार, पण अर्जुनने आता हे 25 दिवस त्याने स्वतःसाठी म्हणजे अगदी त्याला यशाची पायरी चढायची आहे असं समजूनच त्याने ह्या 25 दिवसाचा वापर केलेला असतो। तर इथे 25 दिवसाचा हा जो काही काउंटडाऊन आहे तो त्याच्यासाठीच नाही तर दामिनी देशमुखसाठी सुद्धा आहे हे अर्जुन आधीच म्हणालेला असतो। त्यानंतर इथे आता साक्षी घाबरलेली असते। ज्या पद्धतीने इथे अर्जुनने युक्तिवाद केलेला असतो तेव्हा प्रिया, साक्षी त्याचबरोबर महिपत, नागराज सगळेच घाबरलेले असतात। तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते की अण्णा मला जेलमध्ये नाही जायचं आहे, खरं सांगते अण्णा मला जेलमध्ये नाही जायचं आहे, कारण का ती जेलमधून जाऊन आलेली असते। तिने एक्सपिरियन्स केलेलं असतं की तिथे जेलमध्ये किती वाईट पद्धतीची वागणूक मिळते, इथे काही लोक किती त्रास देतात, त्यामुळे तिला पुन्हा काही जेलमध्ये जायचं नाही आहे। ती इथे घाबरलेली असते, काय करावं तिला काही कळत नसतं। तेव्हा इथे अर्जुनने आता कोर्टामध्ये जे CCTV फुटेज सादर केलं होतं ते कशा पद्धतीने खोटं होतं हे सांगण्यासाठी आता ज्या हॉटेलचं फुटेज असतं, ज्या रेस्टॉरंटचं ते फुटेज साक्षीने सादर केलेलं असतं, त्याचे मॅनेजर तिथे आलेले असतात आणि त्यांनी या गोष्टीचा खुलासा केलेला असतो की तो व्हिडिओ जे फुटेज आहे ते 11 तारखेचा आहे, पण ते 13 तारखेला त्या लोकांनी तारीख वगैरे बदलून मॅनेज केलं होतं आणि हे खरं आहे। 13 तारखेला साक्षी शिकरे आमच्या रिसॉर्टमध्ये आल्याच नव्हत्या। हा आता खुलासा झाल्यानंतर मग इथे अजून काय पुरावे सादर करणार होता अर्जुन? त्याने सगळे तर पुरावे सादर केले होते, त्याच्यामुळे इथे साक्षीने जो पुरावा सादर केला होता तो खोटा आहे हे जेव्हा आता जज साहेबांना कळतं, जज साहेबांना साक्षीचा खूपच जास्त राग येतो। तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की आता संशयाची सुई तुमच्याकडे जाते की तुम्ही इथे विलासचा खून करून तो आळ मधुभाऊंवरतीही टाकला असेल असा संशय आता तुमच्याकडे जातोय, ही शक्यता नाकारता येत नाही असं जज साहेब आता म्हणतात। त्यामुळे कुणाच्या रात्री तुम्ही कुठे होता हे आता सांगणारे तुमचे खरे पुरावे कोर्टाला हवेत। ते जर खोटे निघाले तर तुम्हीच विलासचा खून केलाय असं आता सांगण्यात येईल, असं आता धमकी जज साहेबांनी जणू काही साक्षीला दिलेली असते। त्यामुळे आता कोर्टाला खरे पुरावे हवे असतात, खोटे पुरावे नाही, कारण 25 दिवसाचा कालावधी आहे तो संपण्याच्या आधी इथे कोर्टाला निकाल द्यायचा असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो दामिनी देशमुख घाबरलेली असते, तर इथे आता सगळेजण खुश असतात। अर्जुन, सायली, चैतन्य, मधुभाऊ सगळेजण आनंदी असतात, अगदी रविराजसुद्धा। पण इथे रविराजला आता प्रियाचा राग आलेला असतो। रविराज म्हणतो, बघतेस ना तन्वी, ही साक्षी तुझी मैत्रीण आहे ना, तिच्याबरोबर अजूनही तू बोलतेस मला माहिती आहे आणि त्यासाठी तू आमच्याशी खोटंही बोलतेस हे सुद्धा तुला माहिती आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, मी तुला जे काही सांगितलंय ते जर कोर्टामध्ये हे सिद्ध झालं की साक्षीनेच विलासचा खून केलाय आणि तू कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीस मैत्रिणीला वाचवण्यासाठी, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल हे मी तुला आधीच सांगितलंय। त्याचे परिणाम वाईट होतील आणि ते होणारच। तेव्हा इथे प्रिया आता घाबरते, ती म्हणते की अर्जुन तर आता साक्षीला शिक्षा देणार, तिला ते दिसून आलेलं असतं। तेव्हा इथे साक्षीच्या आधी प्रियाच पॅनिक होते, ती म्हणते सांगितलं होतं ना अर्जुन त्या रिसॉर्टमध्ये गेला होता, त्याच्या हाती खूप मोठे पुरावे लागले असतील, त्याच्या चेहऱ्याची चमकच ते सगळं सांगत होती। तेव्हा इथे महिपत म्हणतो, पण त्या मालकाने तर मला जेवतानाचा व्हिडिओ पाठवला होता, तेव्हा तो व्हिडिओ फेकसुद्धा असेल, कदाचित त्या लोकांनी मला बघितलं असेल असं आता प्रिया म्हणते। तेव्हा महिपत म्हणतो, हे चुचुंदरी, हे सगळं ना तुझ्यामुळे झाले, तू कधीच मला सगळी पूर्ण माहिती देत नाही, सगळी अर्धवट माहिती देत असतेस ना, म्हणून हे सगळं झालंय। त्या घरामध्ये तुला तिथे काय फक्त खायला आणि नट्टापट्टा करून राहायला पाठवलेलं नाही आहे, माझ्या मुलीला वाचवण्यासाठी पैसे मोजलेत मी तुला, आणि तुला त्या सुभेदारांच्या घरामध्ये पाठवण्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले तुला माहिती आहे ना, नाहीतर तुझ्यासारखी खोटाडी पोरगी इथे रस्त्यावरती कुठेतरी राहिली असती, कळते का तुला? पण आमच्यामुळे तू इतकी ऐशो आरामामध्ये राहतेस ही गोष्ट लक्षात ठेव। त्या किल्लेदारांबरोबर आणि सुभेदारांबरोबर तुझा काडीचा मात्र काही संबंध नाही आहे, पण तरीसुद्धा राणीसारखी राहतेस ना तिथे, मग माझ्या मुलीला वाचवण्यासाठी तुला इथे थोडी मेहनत करता येत नाही आहे का?
जर माझ्या मुलीच्या विरोधात गेलीस ना तर बघच तू. तेव्हा इथे प्रिया म्हणते की मला असं वाटतंय की अर्जुन साक्षीला सुद्धा इथे आता जन्मठेपेसाठी पाठवणार. मला तर असं वाटतंय की थोडा थोडा तो फास माझ्यासुद्धा गळ्याशी येणार आहे. अर्जुन मला सोडणार नाही. एकतर मी त्या लोकांना इतका त्रास दिलाय, तर अर्जुन मला आता जेलमध्ये पाठवणारच, हे मात्र नक्की. अर्जुन नाही मला सोडणार. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, मग काय करणार आहेस तू आता? तेव्हा इथे प्रिया म्हणते, हे बघा, मला आता या सगळ्यामध्ये खेचू नका. साक्षीला वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण आता मला माफ करा. तेव्हा इथे महिपत म्हणतोय, सुचून रे, जर माझ्या मुलीच्या विरोधात गेलीस आणि कोर्टामध्ये साक्ष बदललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. तेव्हा प्रिया म्हणते, अहो पण इथे मी फासावरती जाईन त्याचं काय? इथे त्या किल्लेदाराने मला धमकी दिली, जर ती साक्षी खुनी निघाली तर माझं काही खरं नाही असं सांगितले मला. ते सुभेदार आणि ते किल्लेदार दोन्ही वकील आहे ना, मला दोघेजणं सोबत फासावरती लटकवतील. कळते का तुम्हाला? तेव्हा महिपत म्हणत असतो, नागराज शेठ, हिला सांगा, जर त्या अर्जुन सुभेदाराने आज ज्या पद्धतीने माझ्या पोरीला अडकवलंय, जर इथे या प्रियाने साक्ष बदलली ना तर तिचं मात्र काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे आता प्रिया इतकी घाबरलेली असते ते बघून महिपत खूप चिडतो. तर साक्षी घरी गेल्यानंतर ती इतकी पॅनिक होते. ती म्हणत असते की अण्णा, मला नाही जायचं आहे जेलमध्ये. अण्णा, मी खरंच सांगते, मला जेलमध्ये नाही जायचं आहे, नाहीतर मी मरून जाईन. मला तुम्हीच इथे मारून टाका, पण मला त्या जेलमध्ये जायचं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, बघा, ही साक्षी इतकी घाबरले, तिला परत जेलमध्ये जायचं नाही आहे. आणि जर मी जेलमध्ये गेले तर मलासुद्धा जेलमध्ये जायचं नाही आहे. मला तर खूप जास्त भीती वाटते. तेव्हा इथे अर्जुनने आता प्रियाला सांगितलेलं असतं की हे बघ तन्वी, आता इथे साक्षीला तर शिक्षा होणारच आहे, पण तुला या सगळ्यातून जर वाचायचं असेल आणि तुझी थोडीशी शिक्षा कमी करून घ्यायची असेल ना तर तू माफीचा साक्षीदार हो. कारण कोर्टामध्ये तू इथे खोटी साक्ष दिली आहेस हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुला आता थोडी शिक्षा कमी करून घरी यायचं असेल तर तुला माफीचा साक्षीदार व्हावं लागेल. आणि हा सुद्धा अर्जुन सायलीचा प्लॅनच असतो. कारण का, जर प्रियाने साक्ष बदलली तर इथे मधुभावना सोडवणं अजूनच सोपं होईल. त्यामुळे इथे अर्जुन आता थोडासा गेम खेळत असतो. पण इथे प्रियालासुद्धा वाटत असतं की ह्या साक्षीमुळे आता मी कायमची जेलमध्ये जाईन. कारण 2-3 वर्ष माझ्यामुळे ही केस रखडली आहे, कारण मी खोटी साक्ष दिली आहे म्हणून. आणि जर आता अर्जुन तर साक्षीला इथे आता जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावणार हे मात्र नक्की. अर्जुन आता साक्षीला सोडणार नाही. या 25 दिवसांचा वापर खरं तर या लोकांनी करायला हवा आहे. अर्जुन तर पूर्ण तयारीत बसला आहे, पण आता साक्षीचं काही खरं नाही आणि माझंही काही खरं नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, अर्जुन मला म्हणतोय की माफीचा साक्षीदार हो. तेव्हा महिपत म्हणतो, मग काय करायचं ठरवलेस तू? तेव्हा प्रिया म्हणते की हे बघा अण्णा, आता मला तुम्ही माफ करा. आतापर्यंत मी तुमची खूप मेहनत केली, मी तुमची मदत केली, पण आता मला काही करायचं नाही आहे. आता मला माझ्यासाठी सुद्धा काहीतरी करू द्या ना. तुम्ही आता साक्षीला वाचवण्यासाठी दुसरे काहीतरी प्रयत्न करा. मला खूप भीती वाटते. मला जेलमध्ये नाही जायचं आहे. नाही नाही नाही, मला जेलमध्ये जायचं नाही आहे. त्याआधी मी इथून कुठेतरी पळून जाते. तेव्हा महिपत म्हणतो, तेच कर, पळून जा. पण जर कोर्टामध्ये साक्ष बदललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. तेव्हा इथे आता माझ्या बंदुकीमध्ये जी पहिली गोळी आहे तिच्यावरती सातत्याने तुझंच नाव लिहिलेलं असतं. जर माझ्या पोरीच्या विरोधात गेलीस ना तर बघ मी काय करेन ते. सोडणार नाही मी तुला. माझ्या पोरीला काही झालं तर तुला निवांतपणे जगू देईन असं वाटतंय का तुला? तेव्हा इथे महिपत म्हणतो, नागराज शेठ, हिला एक काम करा, आपल्या गोडाऊनमध्ये आपल्या माणसांना डांबून ठेवायला सांगा. या प्रियावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. ही चुचुंद्री आहे ना, तिच्या नाकातोंडाशी पाणी आल्यानंतर ती लगेचच जाऊन इथे सगळं सत्य सांगून टाकेल. एकतर तिने आपल्या विरोधामध्ये एक व्हिडिओसुद्धा तयार करून ठेवला आहे. तेव्हा एक काम करा, हिला आताच्या आता गोडाऊनमध्ये नेऊन बंद करून ठेवा. तर प्रेक्षकांनो, इथे महिपतने आपला असली चेहरा आता प्रियाला दाखवलेला असतो. तो आपल्या गुंड माणसांना बोलावतो आणि म्हणतो की हिला आपल्या गोडाऊनमध्ये बांधून ठेवा. आता जोपर्यंत हे 25 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत ही कुठेही जाणार नाही आहे. कारण माझी मुलगी ही निर्दोष सिद्ध झाली पाहिजे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. त्या अर्जुन सुभेदाराला अजून किती पुरावे गोळा करायचे ते करू दे, पण तू माफीचा साक्षीदार व्हायचं नाही. नाहीतर माझ्या मुलीला अडकवण्यासाठी, तू स्वतःची कात्री वाचवण्यासाठी माझ्या मुलीच्या विरोधात जाऊन नक्की साक्ष देशील हे मला माहिती आहे. तो अर्जुनने तुला सांगितलं की माफीचा साक्षीदार हो आणि तू लगेच तयार झालीस का? असं अजिबात होणार नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने प्रियाला महिपतच्या विरोधात जायला सांगितल्यानंतर महिपत चिडतो. इथे आता अर्जुनने सांगितलेलं असतं प्रियाला की माफीचा साक्षीदार हो, तुझी शिक्षा थोडी कमी होईल. हे जेव्हा महिपतला कळतं तेव्हा महिपत आपल्या पोरीला वाचवण्यासाठी
आता प्रियाचं किडनॅपिंग करून ठेवतो आणि तिला म्हणतो की कुठेही तोंड उघडायचं नाही.